श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. जून 2026 दिवस तुळ राशीसाठी केवळ एक सामान्य दिवस नाही. अनेक ज्योतिष संकेत, पंचांगातील ग्रहस्थिती आणि काही दुर्मिळ योग असे दर्शवत आहेत की काही तुळ राशीच्या लोकांसाठी धनप्राप्तीचे नवीन दरवाजे उघडू शकतात. पण प्रत्येक धनयोगासोबत एक इशारा देखील असतो आणि म्हणूनच आजचा विषय तुळ राशी पैशाचा मार्ग खुला होणार. पण आधी हा इशारा ऐका. मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक असा लकी संकेत सांगणार आहे जो पुढील दिवसात तुमच्या आयुष्यात प्रत्यक्ष दिसू शकतो. गुरुदेव दत्त राशी भविष्य चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. दररोज राशी भविष्य पाहण्यासाठी कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पंचांग विशेष जून 2026 रोजी चंद्राचा प्रभाव तुमच्या आर्थिक भावावर पडताना दिसत आहे. शुक्र हा तुळ राशीचा स्वामी ग्रह असून शुक्राशी संबंधित ऊर्जा या दिवशी विशेष सक्रिय होण्याचे संकेत आहे. ज्योतिषशास्त्रात एक जुना संस्कृत श्लोक सांगितला जातो. शुक्र धनप्रदोत नित्य सौख्य यशश्च वर्धते. अर्थात शुक्राची कृपा असेल तर सुख, धन आणि प्रतिष्ठा वाढू लागेल. पण इथेच एक गुपित दडलेले आहे. कधी कधी धनयोग येतो पण आपणच त्याला ओळखू शकत नाही. होय मित्रांनो, अनेक लोक नशिबाला दोष देतात पण प्रत्यक्षात त्यांच्यासमोर आलेला लकी संकेत ते दुर्लक्ष करतात. आज मी तुम्हाला अशाच काही लकी संकेताबद्दल सांगणार आहे. पहिला, धनयोग. तुमच्या हातात एखादी जुनी आर्थिक संधी पुन्हा येऊ शकते. ज्या कामातून पूर्वी फायदा झाला नव्हता, त्या व्यक्तीने पूर्वी नमस्कार किंवा नकार दिला होता, किंवा एखादा जुना व्यवहार जो थांबला होता तो पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. हीच या दिवसाची पहिली भविष्यवाणी आहे. काही तुळ राशीच्या लोकांना अचानक फोन, मेसेज किंवा भेटीद्वारे पैशाची संबंधित माहिती मिळू शकते. मात्र इथे एक इशारा आहे. जास्त नफा दाखवणाऱ्या योजनांपासून सावध राहा, कारण या धनयोगासोबत भ्रम निर्माण करणारी ऊर्जा देखील सक्रिय दिसते. ज्योतिषशास्त्रानुसार काही वेळा धनयोग व्यक्तीच्या माध्यमातून येतो. म्हणून पुढील काही दिवसात येणारा नवीन संपर्कांना महत्त्व द्या. कुटुंब आणि पैसा. मित्रांनो, पैसा फक्त बँक खात्यात वाढला म्हणून माणूस श्रीमंत होत नाही. घरातील शांती हेच सर्वात मोठे धन आहे. तुळ राशीच्या लोकांना, काही लोकांच्या कुटुंबात आर्थिक विषयावर चर्चा होऊ शकते. एखाद्या महत्त्वाचा निर्णय घेऊ जाऊ शकतो. तुम्हाला संयम ठेवाल तर हा निर्णय भविष्यात मोठा फायदा देऊ शकतो. एक प्रभावी उपाय: सकाळी स्नान केल्यानंतर पूर्व दिशेला तोंड करून खालील मंत्र 21 वेळा म्हणा. ओम श्री महालक्ष्मी नमः. हा मंत्र शुक्राशी संबंधित सकारात्मक ऊर्जा वाढतो असे अनेक ज्योतिष ग्रंथांमध्ये वर्णन केलेलं आहे. हा उपाय करताना मनात एकच भावना ठेवा: माझ्या जीवनातील योग्य धनयोग मला प्राप्त व्हावा. एक गोष्ट आता नक्की ऐका. प्राचीन काळात एक व्यापारी होता. तो नेहमी म्हणायचा, माझे नशीब खराब आहे. एक दिवस त्याला एका ऋषींनी विचारले, तुला किती वेळा संधी मिळाली? व्यापारी म्हणाला, अनेक वेळा. ऋषी हसले आणि म्हणाले, मग नशीब खराब नव्हते, संधी ओळखण्याची दृष्टी कमी होती तुझी. मित्रांनो, ही कथा आजच्या तुळ राशीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण ग्रह सांगत आहे की धनयोग जवळ येत आहे, पण ते ओळखण्याची जबाबदारी तुमची. मोठी भविष्यवाणी. जून महिन्याच्या पुढील काही आठवड्यात काही तुळ राशीच्या लोकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत दिसू शकतात. नोकरीत अतिरिक्त जबाबदारी, व्यवसायात नवीन ग्राहक किंवा पूर्वी केलेल्या प्रयत्नांचे फळ यापैकी काहीतरी मिळण्याची शक्यता आहे. हा काळ मेहनती लोकांसाठी विशेष लाभदायक ठरू शकतो. मात्र पुन्हा एकदा सांगतो, अति आत्मविश्वास टाळा, कारण धनयोग आणि अहंकार एकत्र आले तर लाभ कधी कमी होत नाही. आता शेवटची गोष्ट,
आजच्या या संपूर्ण भविष्यवाणीतील मी वारंवार 3 शब्द वापरले: धनयोग, लकी संकेत आणि भविष्यवाणी. कारण पुढील काही दिवसात यापैकी एक गोष्ट तुमच्या आयुष्यात प्रत्यक्ष अनुभवायला मिळू शकते. पण सर्वात मोठा हा प्रश्न आहे, तुम्ही तो लकी संकेत ओळखला का? की तुमच्या डोळ्यासमोरून जाऊनही तुम्हाला दिसणार नाही? याचे उत्तर पुढील काही दिवसात मिळेल. तोपर्यंत कमेंटमध्ये जय महालक्ष्मी अवश्य लिहा आणि सांगा, तुमच्या आयुष्यात अलीकडे कोणत्या लकी संकेत दिसला आहे का? कारण कदाचित तुमचा अनुभव दुसऱ्या एखाद्या तुळ राशीच्या व्यक्तीसाठी मोठी प्रेरणा ठरू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त आणि चॅनलला सबस्क्राईब करून साथ द्या. पुढील भविष्यवाणी पाहण्यासाठी नक्की परत या. श्री गुरुदेव दत्त.